जय जय रघुवीर समर्थ. गोदाकाठचे तपश्चरण आणि अध्ययन हा पहिलं प्रकरण आपण बघतोय. आपण काल पाहिलं की समर्थ पंचवटीला आल्यानंतर काही लोक त्यांना त्रास देत होती आणि त्यामुळे त्यांना अतिशय वैफल्य आलं होतं आणि त्याच्यातच त्यांनी मग करुणा स्तोत्र रचली. त्यातली काही करुणा स्तोत्रांच्या आपण इथे उद्धृत केलेली आहेत ती वाचू. साधकावस्थेतील काही करुणा स्तोत्रात समर्थांचा आत्माविष्कार आहे. पंचवटीला आल्यानंतर आरंभीच्या काळानंतर समर्थांच्या मनस्थितीचे स्पष्ट प्रतिबिंब काही स्तोत्रात पडले आहे. या दृष्टीने पुढील स्तोत्रे पाहण्यासारखी आहेत. बुद्धी दे रघुनायका हे पालुपद असलेले स्तोत्र पंचवटीला आल्यावर त्यांनी रचले. हे रघुनायका, मला युक्ती बुद्धी विद्या काही नाही. मी तुझा नेणता भक्त आहे. मला बुद्धी दे. मी काय करावे ते मला सुचव. माझे चित्त स्थिर राहत नाही. ताळ तंत्र कळत नाही. असाच काळ जात आहे. काही कळत नाही आणि काव्यस्फूर्तीही होत नाही. देत घेत कोणीच नाही, पण उगीची जन हसती म्हणून मला सर्व लोक पिशून वाटतात. मला माझे असे कोणी नाही. म्हणून समर्था तू दया सिंधू बुद्धी दे रघुनायका. उदास वाटते जीवी आता जावे कुणीकडे. तू भक्तवत्सला देवा बुद्धी दे रघुनायका. हे प्रभू, तुमची पतित पावन म्हणून उदंड कीर्ती ऐकली आहे. म्हणून माझ्यासारख्या निर्बुद्ध रंकाला तुम्ही बुद्धी दिली पाहिजे. हे दयाळू श्रीरामा, तुमची मला मोठी आशा आहे. म्हणून माझ्यावर दया करा. याशिवाय मला काही नको. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला. संशय वाटतो पोटी बुद्धी दे रघुनायका. तसेच पुढील स्तोत्रे आहे ते रामाला म्हणतात. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता. तुझ विणसीण होतो धाव रे धाव आता. आतापर्यंतचा जन्म हुडपणात तुझ्या भक्ती वाचून गेला. स्वजन आणि धन यांना मी व्यर्थ आपले मानले. हे रघुपते, माझी बुद्धी तू आपलीशी कर आणि सर्वस्वाचा त्याग करून मी तुझी कास धरीन असे कर. तुझ्या विरहाने पूर्वीचे कोटी कोटी जन्म माझे हृदय जळत आहे. ही आग शांत करण्याकरता हे राघवा माझ्यावर तुझ्या करुणेचा पूर येऊ दे. कारुण्य सिंधू रामा, माझी तळमळ शांत कर आणि षड्रूपींचा विरोध मोडून काढ. तुझ्या वाचून माझी करुणा कोणाला येईल. तुझी वाट पाहून पाहून मला क्षीण आला आहे. तरी हे पंचानना आता लवकर धावते, नाहीतरी वासना मला उचलून नेईल. माझा पिता स्वरूप सुंदर राम बलिष्ठ आहे, म्हणून त्याच्या भेटीची आस मला लागली आहे. प्राण कंठाशी येऊन बोटांनी एक एक दिवस मोजित असता जेव्हा एकाएकी तुझी भेट होईल तेव्हा तुझ्या चरणाला मी घट्ट मिठी मारीन. याचे प्रत्ययकारी वर्णन या श्लोकात समर्थांनी केले आहे. या स्तोत्राचे 15 श्लोक आहेत. पंचवटीतील साधनेच्या प्रारंभीचा काळ समर्थांना फार कठीण गेला. आपण घरदार मायेची माणसे सोडून आलो. लोक हेटाळणी करतात आणि ईश्वराची भेट होत नाही. म्हणून त्यांच्या मनाला आलेले विलक्षण उदासीन हा काळ कोठे न कंठे या स्तोत्रात प्रगट झाले आहे. तुझ्या वियोगाने माझे सर्व शरीर व्याकुळ झाले आहे आणि मन उदास झाले आहे. पाहावे तुला हे जीवी आर्त मोठे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. श्रीरामाच्या भेटीची उत्कंठा सर्वोत्तमा काही मज दे भेटी देसी या स्तोत्रातही व्यक्त झाली आहे. श्रीरामाच्या प्रत्यक्ष दर्शनाच्या इच्छेने आपण घरदार सोडून आलो आणि ते दर्शन तर होत नाही. म्हणून आलेल्या उदासीन्याच्या अवस्थेत रघुनायका काय कैसे करावे असे समर्थ श्रीरामालाच विचारतात.
तू जर मला दर्शन दिले नाहीस तर मी व्यर्थ जन्माला आल्यासारखे होईल. ज्यांनी साधकावस्थेत फार कष्ट केले असे असंख्यात भक्त होऊन गेले. मी मात्र कार्यकर्ता न होता भूमिभार झालो आहे. गिरीकंदरात राहणाऱ्या तापसी आणि तीर्थवासी अशा भक्तांची स्थिती ऐकून मी विस्मित होतो. त्यांना तू भेटला आहेस आणि तुझ्या दर्शन स्पर्शनाने त्यांचे जीवित सुखमय व धन्य झाले आहे. समर्थांची तपश्चर्या शेवटी सफल झाली. त्यांची आर्त व उत्कट प्रार्थना श्रीरामाने ऐकली. अनाथादिनाची समर्थास चिंता त्वरे ओळला राम आनंद दाता. अकस्मात स्वप्नी समाधान केले समर्थे दीना लागी आनंद विले. यानंतर त्यांना एकाएकी त्याचा सगुण साक्षात्कार झाला. योगियांचा देव मज सापडला थोरला बजाला एकाएकी. एक त्रैलोक्य नायक देखिला सन्मुख चौकडे. समागम मज रामाचा जोडला वियोग हा केला देशदळी. चौकडे मज देवाचे स्वरूप तेथे माझे रूप हरपले चित्त देवासी चिंतिता. दास म्हणे आता कोठे आहे. श्रीरामाच्या सगुण साक्षात्कारानंतर समर्थांचा आत्मविश्वास वाढला आणि लोकोद्धाराचे कार्य करण्याचा संकल्प दृढ झाला. त्याकरता त्यांना पाहिजे असलेले भगवंताचे अधिष्ठान त्यांना मिळाल्यामुळे ते म्हणतात, समाधान झाले प्रत्ययासी आले धन्य ती पाऊले राघवाची. रामचंद्राने त्यांचा स्वीकार केल्यामुळे अपंगिले मज श्रीराम समर्थे ब्रह्मांड पालथे घालू शके असे त्यांना वाटू लागले. कारण वक्रदृष्टी पाहता भरील त्याचा पोट काळाचेही पोट फाडू शके असा श्रीरामांच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास होता. पुढील इतिहासाने तो सार्थ ठरविला. स्वधर्मावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंना शासन करणाऱ्या महाराष्ट्रातील क्षत्रिय वीरांनी श्रीरामाच्या कृपेने असे पराक्रम करून दाखविले. विश्वाची चिंता लहानपणापासून करणाऱ्या समर्थांची जगदुद्धार करून धर्म संस्थापना करण्याची इच्छा होती. पण ईश्वरी शक्तीच्या साह्या वाचून ती सफळ होणार नसल्यामुळे ते श्रीरामाची उपासना करीत होते. त्यांचा धावा एकट्या करता नव्हता, सर्व अनाथांकरिता दीनांकरता होता. म्हणून ते म्हणतात, मध्ये मातला रावण क्रूर बुद्धी तेणे घातले सर्व ही देव बंदी. स्वधर्म उबडाला भूमिभार झाला अनाथा दिना धावण्या राम आला. रघुनंदन दुष्ट संहार केला अति आदरे धर्म तो रक्षेला. श्रीरामाच्या सगुण स्वरूपाच्या समर्थांना जसा साक्षात्कार झाला त्याचप्रमाणे नंतरच्या काळात नवविध भक्तीने आणि विशेषतः शेवटच्या आत्मनिवेदन भक्तीने त्यांना श्रीरामाच्या निर्गुण निर्विकल्प स्वरूपाचाही साक्षात्कार झाला. समर्थांच्या वेळी असाच एक रावण मातला होता. स्वधर्म बुडण्याच्या बेतात होता. मातलेल्या रावणाला शासन करून स्वधर्म वाचविणारा एक क्षत्रिय वीर महाराष्ट्रात लवकरच जन्माला आला आणि पौराणिक राम रावणांच्या संघर्षाप्रमाणे या ऐतिहासिक राम रावणाच्या संघर्षाने मराठ्यांचा इतिहास दैदिप्यमान व चिरंजीव झाला. दुष्ट संहार आणि धर्मरक्षण करणाऱ्या श्रीरामाच्या गुणांचे वर्णन करून त्याच्या सगुण स्वरूपाची भक्ती करावी व वाढवावी ही समर्थांची इच्छा होती. तुझे रूप लोचनी मी पाहावे तुझे गुण गाता मनासी राहावे. कुठो आवडी भक्ती पंथेची जाता रघुनायका मागणे हेची आता. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. नको द्रव्यदारा नको एर झारा नको मानसी ज्ञान गर्वे फुगारा. सगुणी मजला विरे भक्ती पंथा रघुनायका मागणे हेची आता. पुढे संशयो निरसी सर्व चिंता रघुनायका मागणे हेची आता. समर्थांचे अध्ययन. तपश्चरणाच्या या 12 वर्षाच्या काळात समर्थांनी अध्यात्म ग्रंथाचे श्रवण आणि वाचन भरपूर केले. त्याचबरोबर काव्यलेखनही चालू होते. मुद्रण कलेच्या अभावी पोथ्या पुस्तकांची संख्या अत्यल्प असल्यामुळे अध्ययनाचे साधन समर्थांच्या पूर्वी व त्यांच्या काळी मुख्यतः श्रवण हेच होते. अध्ययनाचे प्रमुख साधन जे श्रवण त्याचे महत्व
दासबोधाच्या 4थ्या 7व्या आणि 9व्या समासात त्यांनी केले आहे. हा तर त्यांचा स्वानुभवच होता. आधी केले मग सांगितले. स्वतः समर्थांचे श्रवण वाचन लेखन तपश्चर्येच्या काळात, तीर्थयात्रेच्या काळात व त्यानंतरही अखंड चालले होते. प्रवासात हाती आलेले ग्रंथ ते वाचित. मुकुंदराजांचा विवेक सिंधू त्यांनी असाच वाचला होता. प्रवासातही लेखनाचे साहित्य ते जवळ बाळगीत. जो लेखन साहित्य कागद दौती वाहे असे त्यांचे वर्णन रघुनाथ पंडितांनी केले आहे. समर्थांनी दासबोधातील विवेचनाला पुढील ग्रंथांची संमती घेतली आहे. शवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडव गीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ. दासबोध हा भागवत धर्माचा ग्रंथ असल्यामुळे भगवद्गीता व भागवत हे या धर्माचे आधारभूत ग्रंथ त्यांनी वाचले होते. भगवद्गीतेचे त्यांनी घेतलेले आधार पुढे एका स्वतंत्र परिशिष्टात दिले आहे. नवविधा भक्तीचे विवेचन भागवतातील 9 भक्तीचा श्लोक उद्धृत करून त्यांनी केले आहे. आपण पाहणार आहोत प्रकरण 2, तीर्थाटन व परिस्थिती अवलोकन. बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा, निशिदिनी जन चिंता लागली से उदारा, सकळ जन सुखावे तो कसा काळ पावे, भजन जन उकावे सर्व आनंद पावे. कित्येक त्यांना अपाय करू इच्छित होते. त्यांना कठीण वचने बोलत होते. लोकांना त्यांची परीक्षा झाली नव्हती अशा काळात विदित सकळ आहे त्यात काही न राहे असे श्रीरामाला सांगणारे, त्यांच्या पुढे अंतःकरणात रात्रंदिवस लागलेली जनचिंता व्यक्त करणारे असे हे लहानसेच पण समर्थांच्या जीवनाचा परिचय करून देणारे महत्वाचे करुणास्तोत्र आहे. सखल जन सुखी व आनंदी कसा होईल आणि भक्तीच्या मार्गाला कसा लागेल ही त्यांना रात्रंदिवस लागलेली चिंता होती. लोक दुःखी का आहेत, या दुःखाची कारणे कोणती आहेत, त्यापैकी लोकांच्या हाती दूर करणारी कोणती कारणे आहेत यांचा ते विचार करीत होते. त्यांच्या तपश्चर्येच्या काळात आलेले भयंकर दुष्काळाचे आसमानी संकट दूर होणे केवळ ईश्वराच्या अधीन होते, पण सुलतानी संकट दूर करणे लोकांच्या हाती होते. ज्या दुर्गुणांनी हे संकट येऊन टिकले होते ते दुर्गुण नष्ट करणे ईश्वराच्या भक्तीने, त्याची कृपा संपादन करणे, स्वधर्मनिष्ठ बनणे, स्वार्थ लोभ आळोस विषयासक्ती सोडून प्रयत्नवादी बनणे हे लोकांच्या हाती होते. या सद्गुणांचा प्रसार करण्याकरता देशव्यापी संघटना उभी करण्याचा विचार याच काळात त्यांच्या मनात स्थिरावत होता. एरवी तीर्थाटनाच्या काळात शेकडो ठिकाणी पारख केलेल्या लोकांना अनुग्रह देऊन आपल्या शिष्य वर्गात घेण्याचा व अशा रीतीने आपल्या धर्मस्थापनेच्या कार्याची केंद्रे सर्वत्र स्थापन करण्याचा जो उद्योग प्रवासात त्यांनी केला त्याची उपपत्ती लागत नाही. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे आणि परकीय आक्रमकांच्या अत्याचारामुळे लोकांची व धर्माची जी दुर्दशा झाली होती तिच्या वार्ता नाशिक पंचवटीत त्यांच्या कानावर येतच असत. तपश्चर्येचे 12 वर्षाचे व्रत संपल्यावर देशाची धार्मिक, राजकीय व सामाजिक परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्याकरता समर्थ तीर्थाटनाला निघाले. समर्थांचे काही शिष्य गुप्त होते, काही स्वतः जवळचे इतरत्र पाठविले होते आणि काही दूर प्रांताचे शिष्य त्या ठिकाणी गेल्यावर काही दिवस राहून पारखी करून त्या ठिकाणी गेले होते. गिरीधरांनी समर्थ प्रतापात काही उघड शिष्य महंतांची नावे त्यांच्या स्थलासह दिली आहेत. गिरीधर काही काल समर्थांच्या सहवासात असल्यामुळे व समर्थ स्वामींची चरित्रे काही देखिली ऐकली पुण्यस्रोत्रे असे त्यांनीच म्हटले असल्यामुळे महंतांची नावे त्यांना समर्थांकडूनही कळली असण्याचा संभव आहे. गेल्या प्रकरणात वर्णिलेला हिमालयातील यात्रेच्या प्रसंगी घडलेला वृत्तांतही समर्थांकडूनच त्यांना कळणे शक्य आहे. हिमालयातील कुंडात उडी टाकण्यापासून श्रीरामाने त्यास परावृत्त केल्याचे त्यात वर्णन आहे. समर्थे कित्येक गुप्त शिष्य केले ते समर्थासी विदित भले, भरतखंडी प्रगट जे झाले ते निवेदन करू ग्रंथांतरी. स्थलांसह शिष्य महंतांची यादी असल्यामुळे ती विश्वसनीय वाटते. या यादीवरून समर्थांनी तीर्थाटन करीत असता महाराष्ट्राबाहेर कोणत्या स्थळांना भेटी दिल्या ते कळते. अशी काही स्थळे व नावे पुढील प्रमाणे आहेत.
जयराम कर्नाटक, जनार्दन सुरत, शिवराम तेलंगण, सदाशिव रायचूर, शंकर श्रीरंगपट्टण, राम बेदर, वेणी माधव त्रिवेणी, हरिश्चंद्र अंतर्वेदी, हरिवंश गंगासागर, रामकृष्ण अयोध्या, जयकृष्ण हरिद्वार, रामचंद्र काशी भगवंत, कांची ब्रह्मदास, कोदंडराम, श्रीशैल्य शिखर, हनुमान, रामेश्वर, मारुतीदास, मल्याळ, बलभीम, अनंतशयन, त्रिवेंद्रम, चक्रपाणी, विश्वाभित्री, निस्पृह उदास फिरत आहे. येथे महाराष्ट्रातील नावे दिली नाहीत, ते पुढे देऊ. महाराष्ट्रात तर समर्थ सर्वत्र फिरले आणि शिष्य व मठ यांच्या स्थापना केल्या. भरतखंडाच्या चारही दिशांना ते फिरले व तेथे त्यांनी मठ स्थापन केल्या. उत्तरेला हरिद्वार, दक्षिणेला रामेश्वर, पूर्वेला गंगासागर आणि पश्चिमेला सोरटी सोमनाथ येथे ते गेले होते. एवढेच नव्हे तर हिमालयात बद्री केदारलाही ते गेल्याचा उल्लेख आहे. प्रथम त्रिस्थळी यात्रा करून गंगेच्या काठाने उत्तरेकडे जाऊन तेथून पूर्वेची क्षेत्रे पाहून ते दक्षिणेकडे आले. गंगेच्या काठाने उत्तरेकडे जाऊन तेथून पूर्वेची क्षेत्रे पाहून ते दक्षिणेकडे आले असण्याचा संभव आहे. नंतर नाशिकला येऊन पंचवटीला राहून जांबेला मातेचे दर्शन घेऊन त्यांनी गोदावरी प्रदक्षिणा करून यात्रा संपवली. श्रीमद शंकराचार्यांनी भरतखंडभर परिभ्रमण करून धर्मस्थापनेकरता चारी दिशांना 4 मठ स्थापन केले. त्याप्रमाणे समर्थांनी त्याच धर्मस्थापनेच्या कार्याकरता चारी दिशांना मठ स्थापना करून तेथे महंतांची योजना केली. हे साम्य बहुधा लक्षात घेऊन गिरीधरांनी शंकराचार्य व समर्थ यांची मार्मिक तुलना केली आहे. समर्थ अवतार निरोपमा, आचार्य स्वामींची साजे उपमा, ब्रह्मचार्य आश्रमी परमहंस महिमा, ब्राह्मण्य रक्षणीय अवतारू. समर्थ अवतार वस्तुतः निरुपम आहे, पण उपमास द्यायची झाली तर शंकराचार्यांची देता येईल. धर्मस्थापना हे दोघांचे अवतार कार्य आणि त्याकरिता आवश्यक साधन म्हणून ब्राह्मण्य रक्षण हे दोघांनाही महत्वाचे मानले. ब्राह्मण्यत्व रक्षणेन रक्षितास्तस्य वैदिको धर्मः असे शंकराचार्य म्हणतात, तर ब्राह्मणांनी ब्राह्मण्य रक्षावे आदरे असे समर्थ म्हणतात. कैसी ब्राह्मण्ये राहतील त्याची चिंता होती. ब्राह्मण जातीचा म्हणून कोणी खरा ब्राह्मण होत नाही. शमोदमस्तपा शौर्य शांती राजमैवच ज्ञानम विज्ञानमास्तिर्क्य ब्रह्मकर्म स्वभावजम या गुणांना ब्राह्मण्य म्हणतात. ते ज्याच्या अंगी असतील तोच खरा ब्राह्मण होय आणि तोच धर्मस्थापना व धर्मरक्षण करू शकतो. म्हणून दोघांनाही या ब्राह्मणाची काळजी होती. शंकराचार्यांनी ब्रह्मचार्य आश्रमातून संन्यास ग्रहण केले. समर्थांनी आमरण ब्रह्मचारी राहून वैचारिक संन्यास घेतला. आचार्य हे शंकराचे अवतार होते तर समर्थही महारुद्राचे अवतार होते असे साम्य गिरीधरांनी दाखविले आहे. शिवराम नाम समर्थ संगे कितेक देव अंतरंगे पुढे पुढे जगदोद्धार प्रसंगे तेलंगण प्रति अज्ञापिला. शिवराम नामाचा शिष्य काही काळ समर्थांच्या सहवासात होता. समर्थांच्या अंतरंगाचा परिचय असणाऱ्या शिष्याला त्यांनी तेलंगण प्रांतात स्वतःच्या जगदुद्धार कार्याकरता समर्थांनी पाठविला. समर्थ आपल्या अंतरंगातील कोणत्या आकांक्षा महंतांना सांगत असावे याचे एक उदाहरण गिरीधरांनी सांगितले आहे. परधर्मीयांच्या जुलमी आक्रमणामुळे स्वधर्मीयांच्या दुबळेपणामुळे व अनास्थेचे नष्ट होण्याच्या मार्गाला लागलेल्या स्वधर्माची स्थापना करण्याचे कार्य ते महंतांना सांगत. बिदरला समर्थांचे राम नावाचे एक सामर्थ्य संपन्न महंत होते. सर्वच महंतांना असुर संहार करत्या श्रीरामाच्या रामनवमीचा जन्मोत्सव उघड व सार्वजनिक रीतीने करण्याची समर्थांची आज्ञा असे. बिदरला समर्थांचे राम नावाचे एक सामर्थ्य संपन्न महंत होते. सर्वच महंतांना असुर संहार करत्या श्रीरामाच्या रामनवमीचा जन्मोत्सव उघड व सार्वजनिक रीतीने करण्याची समर्थांची आज्ञा असे. परकी व परधर्मीय राजसत्तेचा याला विरोध असे. म्हणून ठिकठिकाणचे काजी व परधर्मीय लोक दांडगाईने या उत्सवांना विरोध करीत. हा विरोध कधी युक्तीने तर कधी शक्तीने मोडून काढण्याची समर्थांनी महंतांना आज्ञा केली होती. बिदरला रामनवमीच्या उत्सवात घडलेल्या अशाच एका प्रसंगाचे वर्णन वरील ओवीत आहे. सामर्थ्य मूर्ती राम महंतांच्या कैवाराने बलिष्ठ आणि वज्रदेही हनुमान त्यांना सहाय्यभूत होऊन त्याने उत्सवाला विरोध करणाऱ्या म्लेच्छांचा शक्तीने संहार केला आणि
त्यांचा एक मदरसा कसा पाडून टाकला याचे वर्णन वरील ओवीत आहे. समर्थांनी महंतांना दिलेल्या सूचनांचे हे एक गमक आहे. अशीच एक गोष्ट समर्थ प्रतापाच्या 18व्या समासात दिली आहे. समर्थांच्या निस्पृहासी यवन छळक, नाग ठाणी भिक्षाटनी छळी देख, समर्थ ऐकोनी वनी पळती निशंक, मागे हनुमान जाळीती यवन गृहे घाले. म्हणजे यवन त्यांचा छळ करीत. हे ऐकल्यावर समर्थ तेथे गेले व उपाययोजना करून रानात निघून गेले. हनुमंताने निस्पृहाचा छळ करणाऱ्या यवनांची घरे जाळून टाकली. मागच्या बिदरच्या कथेतही मारुतीनेच म्लेंच्या संहार केला. चमत्काराच्या अवगुंठनातील वस्तुस्थिती समजून घेणे हे महत्वाचे आहे. स्वतःचे कर्तृत्व देवाच्या कृपेने सफल झाले असे सांगण्याची ही जुनी पद्धत आहे. छळकांना देव प्रायश्चित्त देतो असे सांगण्याने थोडी भीतीही निर्माण होते. वस्तुतः दोन्ही ठिकाणच्या घटना बलभीमाच्या बलसंपन्न उपासकांनी घडविलेल्या आहेत. समर्थांच्या उपासना संप्रदायात श्रीरामाबरोबर मारुतीच्या उपासनेचे महत्व का आहे हे यावरून लक्षात येईल. निस्पृह महंतांना युक्तिबुद्धीचा आश्रय करून परस्परेची प्रत्यय आणून देण्याची राजकारण कुशलता आवश्यक असे. चाफळच्या राम मंदिराजवळील नदीला घाट उंबरज मठाधिपती केशव स्वामींनी बांधला. नाना कार्यभागाची विवंचना ते करीत असतात आणि नाना राजकारण दीर्घ सूचना त्यांच्याजवळ असे. यावरून स्वधर्म स्थापनेचा मुख्य ध्येयाला आवश्यक ते राजकारण समर्थ व त्यांचे महंत करीत हे स्पष्ट होते. नाना देश काळे प्रसंगे वर्तती, नाना राज्य योगे राजकारणे करीती, नाना अध्यात्म ग्रंथी विवरणे करती, विवेक विचारे परमार्थे. समर्थांच्या वेळची देशकाल परिस्थिती अशी होती की राजकारणाकडे कोणत्याही कर्तबगार माणसाला पूर्णपणे दुर्लक्ष करणे अशक्य होते. विशेषतः स्वधर्म कर्माला परधर्मीय राजसत्तेचा अडथळा क्षणोक्षणी होत असल्यामुळे धर्मकारण प्रधान मानणाऱ्या समर्थांसारख्या प्रयत्नवादी पुरुषाला अवश्य तेवढे राजकारण करावेच लागे. म्हणून एकीकडे अध्यात्म ग्रंथांचे विवरण करीत असता व रामोपासनेचा प्रचार करीत असता गुप्तपणे राजकारणही समर्थांना करावे लागे. स्वधर्माकरता स्वधर्म अभिमानी क्षत्रिय राजे अवश्य असत. म्हणून कोणी एक ताम्र पर्वताधिपती, समर्थे छडीने उडविला अधप्पाती, क्षत्रिय केला दुर्गाधिपती, सह्याद्री शिखरी समर्थे. सह्याद्रीवरील एका गडाचे स्वामित्व कोणी एक ताम्रमुखी यवनाने बळकाविले होते. समर्थांनी त्याला युक्तीच्या राजकारणाने पळवून लावला आणि त्या दुर्गाचा अधिपती स्वधर्मीय क्षत्रिय होईल अशी योजना केली. कारण श्री गुरु समर्थवासी पश्चिदेशी स्वधर्म राज्य पाळणे, श्रीराम राज्य करणे सर्वत्र हो. भरतखंडाच्या पश्चिम प्रदेशात म्हणजे महाराष्ट्रात स्वधर्मीय क्षत्रियांचे राज्य व्हावे आणि लोकांना सर्वत्र रामराज्याचा अनुभव यावा अशी समर्थांची आकांक्षा होती. समर्थांच्या रामोपासनेचे ध्येय होते. याकरता जीर्ण देवालये, नूतन रचना, देवालय, देवस्थापना, समर्थ स्वामींची श्रीराम उपासना, आत्माराम करता सर्वेश्वरू. मोडकळीस आलेली देवालये नवीन बांधावी. ज्या देवालयातील मूर्ती फोडल्या असतील किंवा स्थान भ्रष्ट करून फेकून दिल्या असतील तेथे नवीन मूर्तीची स्थापना करावी. हे रामोपासनेचे प्राथमिक कार्य समर्थांनी सुरू केले. तत्कालीन परधर्मीय राजांच्या धर्माप्रमाणे मूर्तीपूजा निषिद्ध होती. म्हणून मूर्ती फोडणे व देवालय पाडणे हा त्यांचा प्रमुख उद्योग होता. दुबळी जनता ते सहन करीत असे. समर्थांनी परकी सत्तेला आव्हान देऊन ही स्थिती पालटण्यास प्रारंभ केला आणि याकरता धर्मकारणाला प्रधान मानणारी आणि त्याकरता आवश्यक ते राजकारण गुप्तपणे करणारी एक प्रबल संघटना निर्माण केली. भारताच्या पश्चिम भागात महाराष्ट्रात हे कार्य करायचे असल्यामुळे तीर्थयात्रेच्या काळात नंतरही निस्पृह महंत युक्तिबुद्धीने भरून महाराष्ट्रात सर्वत्र पाठविले. उद्धव, कल्याण, दिवाकर, अनंत मौनी, दिनकर हे त्यात प्रमुख होते. अनंत हे पंढरीच्या पंचकोशीत, महारुद्र व बाळकृष्ण वराडात, दामोदर देवगड प्रांती, श्रीधर हे रामटेकला नागपूर प्रांती, गोविंद हे गोमंतकार, गोपाळ भीमाशंकरी मठ स्थापना करून स्वधर्म आणि रामोपासना यांचा प्रसार करीत असत. टाकळीच्या पुरस्चरणाच्या काळात त्यांनी आपल्या भावी कार्याचा आराखडा मनाशी बांधला होता. टाकळी सोडली तेव्हा लहानग्या उद्धवाला टाकळीच्या मठात ठेवला. उपासनेकरता गोमयाचा मारुतीही स्थापिला. समर्थांचा हा पहिला मठ होता.
याच मठात फार महत्वाची कागदपत्रे सापडली. समर्थांच्या तेथील वास्तव्यातच त्यांनी वाङ्मय लेखनालाही प्रारंभ केला होता. त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश पाडणारे व त्यांना निशिदिनी लागलेली जनचिंता प्रगट करणारे 6 श्लोकांचे महत्वाचे पद्यही येथे म्हणजे टाकळीच्या मठातच सापडले. टाकळीला जशी मठस्थापना केली तशी तीर्थयात्रेकरता व देशातील परिस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करण्याकरता 12 वर्ष चाललेल्या परिभ्रमणाच्या काळातही ठिकठिकाणी काही काळ थांबून व माणसांची पारख करून तेथे मठस्थापना करीत करीतच ते पुढे चालले. वयाच्या साधारण 20व्या वर्षीच पुढील जीवन कार्याची रूपरेखा सामान्यतः निश्चित करून संघटनेच्या कार्याला त्यांनी प्रारंभ केला होता, हे यावरून लक्षात येईल. महाराष्ट्राचा काही भाग नेहमी दुष्काळी असतो. मग काही वर्षे अवर्षण झाले तर लोकांची दुर्दशा काय वर्णावी. तुकोबा समर्थकालीन भयानक दुष्काळात तुकोबांसारख्या मध्यमवर्गीय सत्पुरुषाची पत्नी व मुलगा अन्नान्न दशाहून वारली. मग इतरांची अवस्था काय असेल. दुसऱ्या प्रबंधात समर्थ लिहितात, पोटाला अन्न नसल्यामुळे लोकांची दुर्दशा झाली आणि कितीतरी लोक हाल होऊन मेले. 20 लोकात एकच म्हणजे 5% लोक वाचले आणि त्यांनी उदंड दुःख साहिले. अवर्षणामुळे शेती मुळीच पिकत नाही, कष्ट फुकट जातात. त्यामुळे लोकांचा देवाधर्मावरील विश्वास उडाला आहे. जिकडे तिकडे ढोंग आणि लबाडी वाढली आहे. देशामध्ये अराजक माजले आहे. जो उठतो तो अन्नाकरता दुसऱ्याला कुटतो आणि थोडे बहुत पीक आलेच तर त्याची लुटालूट होते. दुष्काळामुळे जीवलगांची ताटातूट झाली आहे व कुटुंबाची फाटाफूट होऊन ज्याला जिकडे वाट फुटेल तिकडे तो गेला आहे. बायको नवऱ्यांना आणि पोरे आईबापांना पोटाकरता सोडून जातात आणि भीक मागता मागता तिकडेच मरून पडतात. बायका पोरांची तारांबळ उडते आणि कुठे मोलमजुरीचे काम मिळाले तर भिकाऱ्यासारखी जगतात. आज बरे होईल, उद्या बरे होईल अशी आशा लागलेली असते, पण आशेची निराशा होते. काळ आला असे वाटते आणि उदासीनता येते. अशा स्थितीत कोणी नदीला पाणी आले तर त्यात जीव देतात, कोणी विष खाऊन मरतात, कोणी घरादाराला आग लावून जळून जातात. अशी देशाची फजिती किती सांगावी. काही लोक पळून दूरदेशी गेले तर तेथे कष्ट करून जे मिळविले ते लुटारूंनी लुटले म्हणून घरी परत आले तर घरचे लोक मेलेले आढळले. अशा स्थितीत काही उपाय दिसेनासा झाल्यामुळे कासावीस झाले. किती चाकरी केली तरी पोटापुरती भाकरी सुद्धा मिळत नाही. बलदंड लोक घरातील पुरी पळवून नेतात. न्याय कुठेच राहिला नाही. जिकडे तिकडे शिरजोरी झाली आहे आणि पैशाकरता मारामाऱ्या होत आहे. कोणी आतून वाचला तरी लुटला जातो. व्यापार उदिमा करता बाहेर गेलेला मध्येच मारले जातात. कोणाची कोणाला वार्ता कळत नाही आणि एकाएकी अकस्मात मृत्यूचा घाला पडतो. टाकळी मठात परचक्र निरूपण समासात अशी समाप्ती असलेले एक अपूर्ण प्रकरण वैकुंठवासी देवांना सापडले. या प्रकरणात 41 ओव्या आहेत. त्यापैकी पहिल्या 27 ओव्यांची पहिली 4 पृष्ठे या प्रकरणात नाही. या 27 ओव्यात परचक्र निरूपणाचे वर्णन समर्थांनी केले होते. इंदूर बोधन व डोमगाव मठात सापडलेल्या 3 पैकी पहिल्या प्रबंधात मात्र दुष्काळाबरोबर परचक्र निरूपणही आहे. या प्रबंधाचे 10 श्लोक आहेत. महागाईच्या धाडीमुळे लोकांना कल्पांत आल्यासारखे वाटले. कित्येक मरायला टिकले, कित्येकांनी देशत्याग केला. देशात कुठलाही पंथ म्हणजे मार्ग सुरक्षित राहिला नाही. लोक मार्गात मारले जात होते, लुटले जात होते आणि दांडगे लोक मारपीट करीत होते. हे दांडगेश्वर लोकांचे कान नाक कापीत, स्त्रिया भष्टवीत, लोकांची मोठ बांधून त्यांना बुडवीत आणि कित्येकांचे हात मागे बांधून त्यांना पळवून नेत, कित्येकांच्या पोटे फाडून पैशाकरता व्यर्थ प्राण घेत, व्यापाऱ्यांचे काफिले लुटीत आणि सौदागरांना बुडवीत. कित्येक गाव असं पडली, पिकं आणि धान्य बुडाली. अशा स्थितीत सैन्याच्या धाडीवर धाडी येतात आणि दोन्ही पक्षाचे सैनिक लोकांचाही संहार करतात. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, कित्येक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या.
या श्लोकात समर्थांनी या देशाच्या इतिहासातील एक काळाकुट्ट, अपमानास्पद व लाजिरवाण्या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. स्त्रियांची आबरू लुटणे, त्यांच्यावर अत्याचार करणे व त्यांना पळवून नेणे हा परकीय आक्रमकांचा अनेक शतकांचा व्यवसाय आहे. या देशातील लोक नामर्द व असंघटित असल्यामुळे हा लाजिरवाणा प्रकार शतकानुशतके चालू आहे. परकीय आक्रमकांनी किती गुजरिणी व ब्राह्मणी भ्रष्ट केल्या, किती स्त्रियांना जहाजातून पळवून नेले, परदेशात गुलाम म्हणून किती स्त्रिया विकल्या आणि किती स्त्रिया हाल हालून मेल्या याला गणती नाही. नाशिक क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील यात्रिक येथे नेहमीच येत. या सर्व यात्रिकांकडून देशातील परिस्थितीची माहिती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समर्थांना कळत असली पाहिजे. जांबेस असताना पाहिलेली, नाशिकला तपश्चर्येच्या काळात ऐकलेली आणि तीर्थाटनात दिसलेली देशातील भीषण परिस्थिती वरील पद्यात समर्थांनी वर्णिले आहे. वारंवार पडणारे दुष्काळ, परकीय आक्रमकांचे अत्याचार यांनी लोक किती त्रस्त झाले होते याचे वर्णन समर्थांनी या 3 पद्यात केले आहे. दासबोधात आणि स्फुट कवितेतही प्रसंगानुसार आढळते. जुन्या दासबोधाच्या 11व्या समासात तत्कालीन परिस्थितीचे वर्णन समर्थांनी केले आहे. या कलियुगात लोकांनी आत्मज्ञानाची चेष्टा चालविली आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म या सिद्धांताचा उपयोग करून वर्णसंकर आराधले. समर्थांनी त्यांच्या स्फुट कवितेतही तत्कालीन परिस्थितीचे वर्णन केले आहे. आले भगवंताच्या मना तेथे कोणाचे चालेना, जैसा कलिराजा आला तैसा धर्म अवघाची बुडाला, नीती मर्यादा उडाली, भक्ती देवाची उडाली, दास म्हणे पाप झाले, पुण्य अवघेची बुडाली. तीर्थयात्रा करताना आढळलेल्या देश स्थितीचे उत्कृष्ट व यथार्थ वर्णन समर्थांनी या अभंगात केले आहे. धर्म, नीती, भक्ती काहीच राहिले नाही, पाप इतके झाले की पुण्य अवघेची बुडाले. समर्थांचे खरे दुःख विप्री सांडीला आचार, क्षेत्री सोडीला विचार हे होते. ज्या ब्राह्मणांनी स्वतः सदाचार संपन्न व धर्मनिष्ठ राहून इतरांना धडा घालून घ्यावा त्यांनी सदाचार सोडला होता. म्हणून दासबोधात ब्राह्मण वर्गावर त्यांनी कडक टीका केली आहे. क्षत्रियांनाही स्वधर्म रक्षणाचे आपले कर्तव्य सोडून स्वधर्माच्या शत्रूची चाकरी करण्यात फार अविचार केला होता. समाजाच्या सर्व आपत्तीच्या मुळाशी या 2 पुढारलेल्या वर्णांचा अविचारीपणा आहे असे समर्थांचे मत होते. बहुवृष्टी आणि अनावृष्टीने दुष्काळ पडतो हे खरे आहे, पण लोकांच्या परकी शत्रूकडून होणाऱ्या संहाराला लोकांचे दोषच कारणीभूत आहे असे समर्थांना वाटे. परधर्मी आक्रमण पुण्यक्षत्रे मोडतात, ब्राह्मणांना पीडा देतात, पुण्यवान मरतात व पापी जगतात. स्वधर्माआड म्हणजे बहुत विघ्ने येतात. या सर्व आपत्तीचे खरे व मूळ कारण लोक भेण्याची चालती, तेणे होती विपत्ती. लोक भ्याड बनले आहे, भित्र्या दुबळ्या स्वार्थी लोभी स्वाभिमान शून्य, स्वधर्म अभिमान शून्य. विषयासक्त लोकांवर अशा आपत्ती आल्या तर आश्चर्य काय. शास्त्राप्रमाणे स्वधर्माचरण करण्याची वृत्ती नष्ट झाली आहे आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे दैवाने बुद्धावतार धारण केला आहे. समर्थांनी केलेली तत्कालीन परिस्थितीची कारणमीमांसा किती निर्दोष व मार्मिक आहे. श्रीरामाची उपासना पुरस्कारली आणि स्वधर्म अभिमान जागृत करणाऱ्या अध्यात्माचे व भक्तीचे विवरण करून प्रयत्नवादाचा व पराक्रमाचा संघटित प्रचार करण्याचे का ठरविले हे या अभंगात आपल्याला कळते. लोकांना हरिकथा आवडत नाही. स्वधर्माची व स्वाभिमानाची किंमत देऊन असा संसार करण्यापेक्षा तो न केलेला बरा असा त्यांचा संसाराविरोधाचा आशय होता. आर्थिक व सामाजिक दृष्टीने समाजाची अशी दुर्दशा झाली असताना परकी व परधर्मीय राजसत्तेमुळे या दुर्दशेत अधिकच भर पडली. महाराष्ट्राच्या काही भागावर आदिलशाहीची तर काही भागावर निजामशाहीची व काही भागावर दिल्लीच्या बादशहाची सत्ता होती. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेला तर दिल्लीचे बादशाह सम्राट झाले होते आणि राजपूत राजे त्यांचे मांडलिक बनले होते. समर्थांच्या काळी शहाजहान दिल्लीच्या सिंहासनावर होता आणि त्याचा मुलगा समर्थांच्या तीर्थयात्रेच्या काळात दक्षिणेचा सुभेदार होता. हे दोघेही पिता पुत्र हिंदू धर्माचे, धर्म मंदिरांचे, देवमूर्तींचे कट्टे दुश्मन आणि स्वतःच्या इस्लाम धर्माचे कट्टे पुरस्कर्ते व प्रचारक होते. त्यांच्या कारकिर्दी धार्मिक असहिष्णुतेने व धार्मिक जुलमाने इतिहासात त्यांच्या पूर्वजांप्रमाणे गाजलेल्या आहेत. त्यातच गोमंतकात पोर्तुगीजांनी केलेल्या धार्मिक छळाची भर पडली. आपसातील भांडणे हा आम्हाला नियतीचा शाप आहे.
या भांडणात परधर्मीय परक्यांची मदत स्वकीयांविरुद्ध आमचे राजे घेत बुंदेलखंडातील अशाच एका सत्ता लोभाने झालेल्या भांडणात शहाजहानची मदत घेण्यात आली. तेव्हा सन 1635 मध्ये समर्थांच्या उत्तरेतील तीर्थयात्रेच्या काळात शहाजहानने औरंगजेबाला फौजेसह पाठविले. त्याने प्रतिपक्षाचा पराभव केल्यानंतर त्यांच्या स्त्रियांची जी विटंबना झाली तिचे वर्णन यदुनाथ सरकारांनी औरंगजेबाच्या इतिहासात केले आहे. ते म्हणतात, वीरसंघाची पत्नी जखमा लागून मेली ती भाग्यवान. ज्या स्त्रिया जिवंत राहिल्या व पकडल्या गेल्या त्यांच्या दुर्दैवाला पारावर नव्हता. त्या राजाच्या आया व मुली झाल्या. औरंगजेब प्रथम दक्षिणेचा सुभेदार व नंतर बादशाह झाला. सन 1632 ते 1644 पर्यंत समर्थांचे तीर्थाटन चालू होते. सन 1635 मधील वरिष्ठ गोष्ट आहे. तेव्हापासून समर्थांना त्याच्याविषयी तिटकारा व रोष होता. पुढे शिवराय आणि औरंगजेब यांचा सामना सुरू झाल्यावर तर तो अधिकच वाढला. समर्थांच्या उत्तरेकडील तीर्थाटनाच्या काळात मथुरेला मुर्शिद अली नावाचा फौजदार असे. तो कृष्णाष्टमीच्या जत्रेत हिंदूंसारखा धोतर नेसून कपाळाला टिळा लावून जत्रेत शिरे आणि एखादी सुंदर स्त्री दिसली की तिला पकडून थोडीसून आग्र्यास नेत असे. तिचे आईबाप आबरू करता या गोष्टीची वाच्यता देखील करत नसत. असे प्रकार सर्रास चालू होते. दक्षिणेतील यावनी सत्ता सुद्धा उत्तरेच्या मागे नव्हती. देवांच्या मूर्ती फोडणे हे काजीचे एक कामच होते. वाड पारसनीस यांनी संपादलेल्या संधापत्रात पान 82 वर गुल्ला मोहम्मद शरीफ यास जी सनद दिली आहे ती देवाच्या मूर्ती दगडाच्या वगैरे आकारी बिनआकारी मोडून टाकणे असे एक कलमच त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील हजारो मंदिरे व मूर्ती अशा रीतीने फोडल्या. जबरदस्तीने लोक बाटविले जात, पण सरदारकीच्या वतनाच्या लोभाने सुफी साधूंच्या जाळ्यात सापडून हिंदू आपण होऊनही बाटत असत. मूळचा किंवा बाटग्या मुसलमानांनी कोणताही अन्याय केला तरी त्यांना शिक्षा होण्याची भीती नसे. पैठणच्या ब्राह्मणांनी सन 1610 मध्ये दिलेला एक निर्णय या दृष्टीने नमुनेदार आहे. मसूरच्या जगदाळ्यांचा एक पूर्वज मुसलमान झाला. आपण मेल्यावर आपली कबर बांधून एका बाजूला मुसलमानांनी कंदुरी करावी व दुसऱ्या बाजूला हिंदूंनी खैरात करावी. या त्याच्या इच्छेनुसार व्यवस्था करण्यात आली. पूर्वीच्या या मराठ्या जगदाळ्याला पीर जलालुद्दीन अशी संज्ञा मिळाली व मुसलमान आणि हिंदू दोन्ही त्याच्या कबरीची पूजा करीत असल्यामुळे त्याला मुसलमानांचा पीर व हिंदूंचा वीर म्हणू लागले. पुढे मुसलमान मुजावरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हिंदू पुजाऱ्यांच्या हक्कावर अतिक्रमण केले. तेव्हा प्रस्तुत खटल्यातील नरसोजी जगदाळा याच्या आजाने तक्रार केली. तेव्हा तो आकस मनात धरून मुसलमानांनी नरसोजीचा आजा व चुलता यांना ठार केले. नरसोजीचा बाप तेव्हा लहान होता. तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने 3 मुजावरांचा खून करून आपल्या बापाच्या व भावाच्या खुनाचा सूड घेतला. पुढे त्याला पकडण्यात आले व तो कैदेतच वृद्ध होऊन मरण पावला. मुजावराने त्याचा मुलगा नरसोजी यास त्रास देण्यास सुरुवात केली व पैठणच्या ब्राह्मणांपुढे तक्रार सांगितली. त्याचा निर्णय मासलेवाईक आहे. मुजावरांनी जगदळे याचे निरपराधे दोन्ही खून केले. एका खुनास 11 खून घ्यावे तेही न करता जगदाळे यांनी 3 खून घेतले असे धर्माधिकारी बोलले. कागदपत्र असता गळा पडून तुवाच नरसोजी जगदाळे याचा बाप धरून नेऊन नागवण बांधली आणि वतनास भ्रष्ट केला. आता नरसोजी जगदाळे याचे गळा पडून कष्टी केले, वतनास विक्षेप केला असा तू गुन्हेगार, तुझं देहांत प्रायश्चित्त द्यावे. परंतु मुसलमानांची पातशाही आणि तूही मुसलमान याकरता क्षमा केली. देहांत प्रायश्चित्ताला योग्य असलेले मुसलमान कसे सुटत व न्याय देणाऱ्या ब्राह्मणातील निस्पृहता व निर्भयता कशी नाहीशी झाली होती हे उदाहरणावरून स्पष्ट होते. असे वाद ब्राह्मणांकडे क्वचित येत काजीकडे न्यायाचे काम असे. जेथे ब्राह्मण असे निर्णय देत तेथे काजी कसे निर्णय देत असतील ते सहज समजण्यासारखे आहे. या जलालुद्दीन पीराची कबर अद्यापी मसूर येथे असून दरवर्षी तेथे उरूस भरतो. समर्थांनी रामनवमीचा पहिला सार्वजनिक उत्सव मसूर येथेच सुरू केला. समर्थांचे बंधू रामी रामदास यांनी त्यांच्या भक्ती रहस्यात म्हटले आहे की अतितीव्र शासन यावनी, अब्राह्मण झाली कित्येक आवनी, क्षत्रिय वैश्य स्वधर्म भ्रष्ट, शूद्र झाले सेवा नष्ट, किती बोलावे हेची स्पष्ट क्षीण वाटे वाचेसी. तिसगाव मठाधिपती दिनकर यांना
समर्थांचा अनुग्रह शके 1576 मध्ये झाला. त्यानंतर समर्थ 27 वर्षे होते. सध्याचा काळ हठयोगाच्या अभ्यासाला अनुकूल नाही असे समर्थांनी प्रथम त्यांना सांगितले. त्यावेळी समर्थांनी केलेले तत्कालीन परिस्थितीचे वर्णन दिनकरांनी आपल्या स्वानुभव दिनकर ग्रंथात केले आहे. तत्कालीन बोलता कळीचे महिमान धर्म झाला कंपायमान, जे युगी राजा यवन ते अन्य वार्ता कायसी, जे युगी देवधर्म बुडाले अवघे एकांकार झाले, सत्य जातीनिशी हरपले स्वधर्मा सगट. स्वानुभव दिनकर आपल्या स्वानुभव दिनकर ग्रंथात तत्कालीन परिस्थितीचे वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अधःपाताचे संपूर्ण चित्र त्यात रेखाटले आहे. समर्थ म्हणाले की ज्या काळात यवन राजे झाले त्या काळात धर्म कंपायमान झाला, यापेक्षा दुसरे काय होणार. अन्य धर्माचा उच्छेद करणे हे यवन राजांनी आपले प्रमुख कर्तव्यच मानले होते. अशा तळी स्वधर्मासह सत्याला यायला गेले तर काय आश्चर्य. ज्यांनी स्वधर्म पालन करणे इतर सर्वांपेक्षा अवश्य ते समजावे. बुद्धिदाते पुढारी ब्राह्मण मुळे धर्मभ्रष्ट झाले ते इतरही तसेच व्हावे हे सांगावयास नको. यवन राजे देवद्रोही झाले. त्यांनी इतर धर्मियांच्या देवस्थळांचा उच्छेद केला. त्यामुळे ठिकठिकाणी तीर्थस्थळांचा महिमा नष्ट झाला. जिकडे तिकडे अजुर्मामुळे कल्लोळ होऊन कोणी कोणाला विचारनिसच झाले. पर्जन्याच्या अखंड वर्षणामुळे भयानक दुष्काळाची आपत्ती कोसळली. यवनांनी कुळस्त्रिया भ्रष्ट केल्या. ब्राह्मण दुराचारी झाले. परस्त्री परद्रव्य व्यापार या नित्याच्या गोष्टी होऊन बसल्या. भ्रष्ट झालेल्या कुलवधू निर्लज्ज होऊन देशोदेशी फिरू लागल्या. तीर्थक्षेत्रे सकळी उच्छेदिली यवने. त्यामुळे धर्मचर्चा पुराण श्रवणे कथाकीर्तने राहिली असे तत्कालीन सर्वनाशाचे विदारक कथन समर्थांनी केले आहे. साळी माळी जटिल संन्यासी झाले याचं कारण समर्थांनी एका अभंगात दिले आहे. अन्न आणि वस्त्र यांचे उत्पादन हा साळ्या माळ्यांचा व्यवसाय होता. पण वेळे पाऊस पडेना, नासवणी उघडेना, ऐसे कुळवड्याचे भंड, दुःख झाले उदंड, बहुपडी आले शेत, रेड्या पाड्याचे औत, काही केले ना पिकेना, धान्य वेळेसी विकेना. धान्यावर रोग पडत आणि टोळ पक्षी उंदीर इतर श्वापदे शेतातील धान्य खात. दावेदार छळ करीत, चोर शेतात चोऱ्या करीत. म्हणून शेतकऱ्यांना रोजंदारीने काम करावे लागे. त्यात सरकारने वेट वगैरेला धरले म्हणजे शरीराचा पिच्छा पडे. अशा स्थितीत रोगराईने गुरे व दुष्काळाने मुले मरून सर्व संसार बुडाल्यावर साळ्या माळ्यांना जोगी होऊन भीक मागावी लागे. तुकोबांनीही याचे दिग्दर्शन केले आहे. स्त्रिया पूजिनी सरे देती, भलते स्त्रियसी भलते जाती, श्रेष्ठ वर्ण वेद विद्वांस, अंगीकारी मध्यमास, चारी वर्ण 18 याती, केवळ करिता एक पंक्ती, म्हणती आंबेचा किरडा कल्लोळ, शिवरूप प्राणी सकळ. तुकारामांच्या अभंग 4032 मध्ये हा अभंग त्यांनी दिला आहे. तात्पर्य: एकनाथ तुकोबा रामदासांच्या वेळची आपत्ती केवळ आसमानी सुलतानी नव्हती. लोकांचा धार्मिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय सर्व दृष्टीने अधःपात झाला होता. राजकीय अधःपाताचे प्रमुख कारण धार्मिक व सामाजिक अधःपात हे होते. म्हणून धर्मस्थापनेचे ध्येय वरील साधुत्रयीने आपल्या समोर ठेवले आणि धर्माचा म्हणजे कर्तव्य आचरणाचा व तद्वारे भक्तीचा म्हणजे सर्वात्मक ईश्वराचा शुद्ध उपासनेचा मुख्यतः प्रसार केला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने समर्थांचे भारत भ्रमण चालू असता लोकस्थितीचे निरीक्षण जसजसे अधिक होत गेले तसतसे लोकस्थिती बदलण्याच्या त्यांच्या योजना अधिक स्पष्ट होत गेल्या. नाशिक पंचवटीच्या तपश्चरण व अध्ययनाच्या काळात त्यांचे आध्यात्मिक व धार्मिक विचार पक्के झाले. या काळात रचलेल्या 21 समासात किंवा जुन्या दासबोधात ते व्यक्त झाले आहे. जेव्हा त्यांनी तीर्थयात्रेच्या काळात प्रत्यक्ष पाहिला, मंदिरे पाडलेली, मूर्ती फोडलेल्या, तीर्थस्थाने भ्रष्ट झालेली त्यांना दिसली, तेव्हा बळावला
आणि काशीच्या वास्तव्यात तो पक्का झाला असे दिसते. समर्थ प्रवास करीत असता काशीला गेले, त्रिस्थळी यात्रा केली आणि पुन्हा काशीला येऊन भागीरथी तीरावरील हिंदूंच्या त्या पुण्यक्षेत्रात एकनाथांप्रमाणे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. देशाच्या राजकीय भवितव्याविषयी त्यांच्या मनात जे विचार भविष्य काळात देशात ज्या राजकीय घडामोडी घडाव्या असे त्यांना वाटत असे, ज्या घडामोडी घडून याव्या म्हणून त्यानंतर प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी ठरविले होते, ते त्यांचे जीवन स्वप्न काशीला रचलेल्या आनंदवन भुवन किंवा आनंदवन भुवनी या अप्रतिम पद्यात त्यांनी वर्णिले आहे. काशी क्षेत्राचे नाव आनंद भुवन असे आहे. तेथे मनचक्षूंनी पाहिलेले जीवन स्वप्न या प्रकरणात वर्णिले असल्यामुळे त्याला तेच म्हणजे आनंद भुवन हे नाव मिळाले आहे. त्याची 59 कडवी आहेत आणि बहुतेक कडव्यांचा चौथा चरण आनंद वनभुवनी असा आहे. पद्यात वर्णिलेल्या भविष्यकालातील घटना काशी क्षेत्रात घडल्या असा त्याचा अर्थ नव्हे, तेथे त्यांच्या मनचक्षुपुढे असा त्याचा अर्थ आहे. विद्यापीठ ते आहे असे या क्षेत्राचे यथार्थ वर्णन समर्थांनी केले आहे. या विद्यापीठात त्यांनी काही अध्यात्म ग्रंथ वाचले असतील किंवा संन्याशांच्या मठातून श्रवण केले असतील. या मठामध्ये आणि पाठशाळांमध्ये अखंड विद्यादान चालू असते. समर्थांनाही आपले मठ अशीच विद्यापीठे व्हावी अशी वाटत होते. आनंद भुवन म्हणजे महाराष्ट्र नव्हे. या पद्यात महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा प्रत्यक्ष उल्लेख कोठेच नाही. एखाद दुसऱ्या कडव्यात अप्रत्यक्ष उल्लेख आहे, पण हिंदुस्थानचा प्रत्यक्ष उल्लेख आहे. बुडाले सर्व ही पापी हिंदुस्थान बळावले ही समर्थांची उत्कट इच्छा व महत्वाकांक्षा होती. सर्व हिंदुस्थान बलिष्ठ व्हावा आणि हिंदुस्थानातील हिंदूंचा मानबिंदू असणारी तीर्थक्षेत्रांची मोडलेली श्रद्धास्थाने पुन्हा मांडली जावी ही त्यांना लागलेली तळमळ होती. त्यांचे कार्यक्षेत्र यानंतर अपरिहार्यपणे जरी महाराष्ट्र होणार असले तरी त्यांची दृष्टी महाराष्ट्रापुरती संकुचित नव्हती, हिंदुस्थाना इतकी व्यापक होती. संपूर्ण हिंदुस्थानातून यावनी सत्ता नष्ट व्हावी असे त्यांचे जीवन स्वप्न होते. भविष्यकालीन घटना जणू काय प्रत्यक्षात घडत आहे असे त्यांना भावनाप्रधान मनाला वाटत होते. म्हणून या प्रकरणाला भविष्य पुराण असेही नाव आहे. समर्थांच्या दिव्य प्रतिभेला दिलेल्या या अद्वितीय स्वप्नाचे विशेष विवेचन या ग्रंथाच्या शेवटी एका स्वतंत्र प्रकरणात करण्यात आले आहे. समर्थांना राजकीय क्षेत्रात काय घडावे असे वाटत होते आणि कोणते जीवन स्वप्न हृदयाशी बाळगून ते महाराष्ट्रात परत आले तेवढेच येथे पाहायचे आहे. हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवना, तीर्थयात्रा करीत काशीला आलो आणि मनात नाना भावनांचे कल्लोळ उडाले. असे ते स्वधर्माआड जी विघ्ने सर्वत्र उठली आहे ती लाटली कुटिली देवे दापिली कापिली बहु विघ्नकारकांच्या फौजा उठल्या. त्यावर भीम म्हणजे भीम पराक्रमी वीर चालून गेले आणि त्यांनी शत्रूंची सैन्य गर्डिली चिरडिली रागे रडविली बडविली बळी. येथे हिंदुस्थानचे शत्रू कोणते हे स्पष्ट सांगितले आहे व त्यांनाच दैत्यही म्हटले आहे. समर्थ वाङ्मयात जेथे जेथे दैव दैत्यांच्या युद्धाची वर्णने येतात तेथे तेथे वर्तमान कालातील दैव दैत्यांची युद्धांची सूचना ते देत असतात. यावरून लक्षात येईल, कारण पूर्वी जे मारिले होते तेच आता बळावले. श्रीरामाने पूर्वी ज्यांना मारले होते तेच आता म्लेच्छांच्या रूपाने पुन्हा पुन्हा जन्माला आले आहेत असे समर्थांना सांगायचे आहे. बुडाला औरंग्या पापी म्लेंच संवार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी, बुडाले भेदवादी ते नष्ट चांडाळ पातकी, ताडिले पाडिले देवे आनंद वनभुवनी. औरंगजेब यावेळी बादशाह झाला नव्हता, दक्षिणेचा सुभेदार होता व तोच पुढे बादशाह होणार होता. बुंदेलखंडातील स्वारीत त्याने केलेले अत्याचार समर्थांपुढे होते, म्हणून त्यांच्या भविष्यकालीन स्वप्नात म्लेंच संवार होऊन पापी औरंग्या बुडावा ही महत्वाची गोष्ट होती. समर्थांची ती उत्कट इच्छा येथे व्यक्त झाली आहे आणि पुढे घडेल ते खरे काय होईल पाहावे असे म्हणून या प्रकरणाचा उपसंहार केला आहे. येथे आपण थांबूया. उद्या आपण पुढील भाग या प्रकरणाचा पाहू. जय जय रघुवीर समर्थ.